मुंबई महापौरांना खुर्ची, काँग्रेस नगरसेविका जमिनीवर. पहिल्याच दिवशी भाजपला घेरले. मुंबईत भाजपचं सत्तारोहण झालं असून भाजपच्या रितू तावडे या महापौर तर उपमहापौरपदी संजय घाडी असे महायुतीचे 2 शिलेदार विराजमान झाले आहेत. अशातच मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच पालिकेची सत्ता हस्तगत केल्यानंतर बुधवारी भाजपचा महापौर विराजमान झाला आहे. असे असताना सत्तारोहणच्या आजच्या पहिल्याच दिवशी भाजप विरुद्ध काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. तर दुसरीकडे काँग्रेसच्या नगरसेवकांनी महापौरांना घेरल्याचे चित्र आहे. सभागृहात बसायला जागा नाही या मुद्द्यावर काँग्रेसने नगरसेवक थेट व्यासपीठावर जात ठिय्या आंदोलन सुरू केले. महापौरांचे भाषण सुरू असताना काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये मोठा शाब्दिक वाद सुरू झाला. काँग्रेसच्या नगरसेविकाकडून जागा द्या, जागा द्या अशा घोषणा देण्यात आल्या. यावर भाजप ही नगरसेवक आक्रमक झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांची बहीण खुर्चीवर, लाडक्या बहिणी जमिनीवर असं म्हणत काँग्रेसने सभागृहात आंदोलन सुरू केले. तर महिला महापौर, महिलांचाच अपमान असा आशय कागदावर लिहून काँग्रेसने हे फलक सभागृहात झळकावले आहेत. महापौर यांचे भाषण सुरू असताना काँग्रेसने हे आंदोलन सुरू केले. बसायला जागा नसल्याचे सांगत काँग्रेसच्या निवडून आलेल्या महिला नगरसेविका थेट जमिनीवर बसल्या आहेत. त्यामुळे सत्तारोहणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी सभागृह काहीसं वादळी ठरल्याचे चित्र आहे.